कर्तव्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता. मला नंतरची आता ही सार्वजनिक निवडणूक चालू आहे त्या निमित्ताने विरोधकांनी जी वळसे पाटलांवर टीका केली त्या संदर्भात बोलायचं आहे. वळसे पाटलांना हे टीका अशी केली हे बाहेरचे आहे. मला हे सांगायचं आहे की नंतरची जी डेव्हलपमेंट 90पासून जी झालेली आहे ती वळसे पाटलांच्याच माध्यमातून झालेली आहे. आणि जे बोलले ते वळसे पाटलांचे लाभार्थी, एकाला सरपंच केलं, एकाला कारखान्याचा चेअरमन केलं, मार्केट कमिटीचा सभापती केलं, एकाला रयत शिक्षण संस्थेचं जनरल बॉडी सदस्य केलं. त्यामुळे मला हे सांगायचं आहे लोकांना की हे काहीच करू शकणार नाही. वळसे पाटील 36 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करतात. नंतरला जी जनता आहे त्यात नाही का 7-8 हजार लोक आहेत, 4-5 हजार लोक बाहेरली आलेली आहेत. त्या लोकांचं साहेबांवर विश्वास असल्यामुळे ती लोक नंतरला वास्तव्यात आलेली आहेत. त्यामुळे 4-5 हजार लोकांचा आता विश्वास आहे नाही. पण नंतरची जी लोक आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की 89 पूर्वीची नंतरची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय आहे. त्यामुळे मला सर्वांना हेच सांगायचं आहे की हे जे बोलतात ते भूलथापा मारतात. नंतरची जी डेव्हलपमेंट आहे ती फक्त वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटीलच करू शकतील. हे माझं एक ग्रामस्थ म्हणून एक हे तुम्ही मला हे सांगायचं नंतरच्या ग्रामस्थांना की नाही का आता होणारी निवडणूक आहे त्यात मोनिकाताई बांकिले यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहे 16 त्यांना सुद्धा मतदान करा ही माझी विनंती आहे. तुम्ही म्हणाले की वळसे साहेब बाहेरचे आहेत असं हे म्हणतायत. तुम्ही असं म्हणाले काहींना कारखान्याचं चेअरमन केलं, बाजार समिती सभापती केलं, म्हणजे कोण सदस्य केलं, कोण काय कोण जे पद दिलं ते राजाराम बांकिले, जे कारखान्याचं चेअरमन केलं, मार्केट कमिटीचं सभापती केलं ते देवदत्त कनिकम. त्याच्या गावात 1100 मतं आहे, माझ्या एका वार्डात 2600 मतं आहे. त्याच्यावर त्याला एवढी मोठी पदवी दिलेली आहेत वळसे पाटलांनी. मंचर शहरामध्ये वळसे पाटलांना बोलायचा अधिकार नाही असं म्हणणाऱ्यांचं गाव नागापूर. ते असं म्हणतात कसं मग? असं म्हणतात म्हणजे ते आता विरोध करायचा काहीतरी लोकांना दिशाहीन करायचं त्यामुळे ते तसं बोलतात. पण मंतरकरांना हे माहिती आहे का तो मंतरचा विकास झाला तो फक्त वळसे पाटलांच्याच माध्यमातून झाला. यांचा काय एक खारीचा वाटा सुद्धा नाही. तुम्ही बोलले का तुम्ही बोलले का सरपंच केले, सरपंच कोणाला केलं? बाळासाहेब बांकिलांना